श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. लालसे पाही जीव गेला. आता कोणत्याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते. आपल्या मनामध्ये लालच येतो. काय येतो बघा, जय आणि विजय यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. ते एका गावामध्ये राहायचे. कुठेही जायचं म्हटलं तरी सुद्धा सोबतच जायचे. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. वेळ मिळाला की नदीमध्ये, तलावामध्ये, विहिरीमध्ये ते पोहायला जायचे. नदीच्या पाण्यात भरपूर त्यांनी मस्ती केली. तितक्यातच स्थानिक लोकांकडून, बंधाऱ्याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. ज्या वेळेला पाणी सोडलं जातं त्यावेळी आधी सूचना दिली जाते, परंतु जेव्हा बंधाऱ्यातील पाणी सोडण्यात आलं तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. कधी कधी बघा, पाण्याचा प्रवाह आपल्याला सुद्धा कळून येत नाही, परंतु जेव्हा बंधाऱ्यातील पाणी सोडण्यात आलं तेव्हा नदीला सुद्धा पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. म्हणजे नदीला सुद्धा पाणी आलं होतं आणि बंधाऱ्यातून पाणी सुद्धा सोडण्यात आलं होतं. शेवटी पूर परिस्थिती निर्माण झाली. आता जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडले. त्या पाण्यामध्ये एक घोंगडी तरंगत येत असल्याचं दोघांनीही पाहिलं, परंतु विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. कारण त्यांना माहिती होतं आपण काही बुडणार नाही, बरोबर ती घोंगडी आणू शकतो. परंतु त्यापैकी विजयला वाटलं की ती घोंगडी आणावी, परंतु जयने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघं सुद्धा पट्टीचे पोहणारे होते, परंतु पाण्याचा प्रवाह इतका होता, जयला वाटलं की पाणी थोडं कमी होऊ दे, ती घोंगडी जरी गेली तरी आपल्याला काही फरक पडत नाही, परंतु घोंगडी ओढून आणावी असं त्या विजयला वाटत असताना सुद्धा जयने नकार दिला की पाण्याचा प्रवाह खूप आहे, पाणी कमी झालं की आपण जर सापडली तर नक्कीच आणू. परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचं संतुलन बिघडलं. तो घोंगडीपर्यंत पोहोचला, त्याने उडी मारली. जयने आवाज दिला, अरे नको, परत ये, परंतु त्याचं संतुलन बिघडलं. नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागलं. विजय जितका जोम लावून किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पाण्यात असणाऱ्या ज्या लाटा होत्या त्याला दूर लोटत होत्या. इतका पाण्याचा प्रवाह होता की पाण्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा त्याला येताच येत नव्हतं. पाण्याच्या लाटा जोर जोरात उसळत होत्या. मित्र असा संकटात सापडलेला असताना पाहून जय ओरडला, अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये. पण विजय म्हणाला, अरे जय, मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण घोंगडीनेच मला धरून ठेवलंय. आता मित्र संकटात सापडले आहे. जय वरून आवाज देतोय, अरे विजय, घोंगडी सोड आणि परत निघून ये.
पण विजय काय म्हणाला, जय मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण एवढ्या पाण्यामध्ये घोंगडीनेच मला घट्ट धरून ठेवलंय. जयला कळून चुकलं की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झालेली आहे. विजयने घोंगडीसह किनाऱ्यावर येण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्याला साथ दिलीच नाही. शेवटी तो पाण्यातच मृत्युमुखी झाला. दोघं पट्टीचे पोहणारे. एक घोंगडी पाण्यामध्ये दिसली. त्या घोंगडीमुळे विजयने कुठल्याही प्रकारचा बघा जी लालसा येते, लालच निर्माण होते, त्याप्रमाणे इकडचा तिकडचा विचार न करता पाण्यामध्ये उडी घेतली. त्याचा मित्र सुद्धा जय हा पट्टीचा पोहणारा होता, तरी सुद्धा त्याचं ऐकलं नाही. इतकी लालच वाढली की त्याचा मित्र त्याला सांगत होता, अरे घोंगडी काय पुन्हा आणू, परंतु तू किनाऱ्यावर ये. त्याने उलट उत्तर दिलं की मी घोंगडीला सोडण्याचा पाहतोय, परंतु घोंगडीने मला घट्ट धरून ठेवले. ज्या वेळेला लालच मनात येते, हाव, त्यावेळेला आपलं डोकं स्थिर राहत नाही, आपलं मन पूर्णपणे चंचल राहतं. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण कळून चुकतं त्यावेळेला कळतं की न केलेलं चांगलं होतं, आणि ज्यावेळी प्रसंग घडला त्यावेळी तो डोळ्या देखत घडला. म्हणून आपल्यामध्ये कधी लालच नसावा, हाव नसावी. एखादी गोष्ट नाही जरी मिळाली तरी चालेल, परंतु लालच नसावी, लोभ नसावा. लोभामुळे काय होतं, संपूर्ण बघा एखादी गोष्ट हवीशी वाटते, परंतु त्याच लोभापायी ज्यावेळी जीवाला परिणाम होत असतो त्यावेळी कळून चुकतं की ही जर गोष्ट मी केली नसती तर आतापर्यंत मला सर्व काही प्राप्त झालं असतं, परंतु एका गोष्टीच्या मुळे माझा जीव सुद्धा गेला. कारण पाण्याचा प्रवाह आपल्याला केव्हाही कळत नसतं. आपण विचार करतो, पाण्याच्या विरुद्ध दिशेने आपण येत असतो, परंतु पाणी सुद्धा बघा ज्याप्रमाणे नदीला पूर आल्यासारखी जी परिस्थिती निर्माण झाली, त्या प्रवाहामध्ये किनाऱ्यावर यायच्या दृष्टीने तो येत होता, परंतु शरीराला साथ दिली नाही. मानसिक संतुलन बिघडलं. आपण विचार करतो, अरे आता तर बरा होता, परंतु संतुलन का बिघडलं? कारण मन चंचल झालं. त्याचा फक्त एकच विचार होता की मला फक्त ती घोंगडी आणायची, परंतु घोंगडी आणण्यासाठी त्याने प्रयत्न तर नक्कीच केले, परंतु अयशस्वी ठरला ना. शरीराने साथ दिली नाही, आणि जी मनामध्ये लालच निर्माण झाली त्या लालसेपोटी बघा प्रत्यक्षपणे त्याचा जीव सुद्धा गेला. आता मित्राने डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं, तो ओरडला ना, परंतु लोभ कोणाला सोडत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी उत्तर दिलं, मी घोंगडीला सोडतो, पण घोंगडी मला तर सोडत नाहीये. म्हणून जयला कळून चुकलं. त्याने खूप प्रयत्न केला की मी आता किनाऱ्यावर येईनच, परंतु तो अयशस्वी ठरला. अयशस्वी झाला
या कारणामुळे जयला खूप दुःख झाले. घरी येऊन त्यांनी सांगितलं. जे डोळ्यांनी पाहिलं ते घरी येऊन त्याच्या आई वडिलांना सांगितलं. आई वडिलांनी त्याला सुद्धा सूचना दिली, बाळा, ज्याप्रमाणे आमचा विजय गेला त्याप्रमाणे तू लालसेपोटी कुठलंही कार्य करू नकोस. जरी तू पट्टीचा पोहणारा असशील तरी सुद्धा पाण्याचा प्रवाह आणि जीवाचा कधी खेळ करू नकोस. म्हणून समर्थ म्हणाले, कोणत्याही प्रकारची लालच प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते. जय जय रघुवीर समर्थ.